हॅलो फ्रेंड्स, मी आहे पूनम. कशा आहात सर्वजण? फ्रेंड्स, मी आज माझं सर्व आवरून घेतलं होतं. नाश्ता वगैरे बनवला. त्यानंतर मी रील्स बनवणार होते, म्हणून माझं एवढं लवकर आवरलं होतं मी. तर तेच बनवायला खूप वेळ लागला मला. तर बघा, असं ट्राय करत होते मी सारखं रील्स बनवायला. ते लवकर जमतच नव्हतं. ते सर्व झाल्यानंतर खूप लेट झालं होतं. मग भूक लागलेली होती, तर मी बनवणार होते मटर पनीर. तर त्यासाठी मी घेतलं होतं कांदा, टॉमॅटो, मटर आणि आलं, लसूण, कोथिंबीर वगैरे घेतलं होतं सर्व त्याचं लागणारं साहित्य. तर ते छान कट करून घेतलं, फ्राय केलं आणि नंतर पेस्ट बनवली त्याची. पेस्ट बनवल्यानंतर ती पेस्टही मस्त अशी फ्राय करून घेतली आहे. फ्राय झाली की त्यामध्ये मसाले घालायचे. मसाले म्हणजे ती मिरची पावडर, पनीर मसाले वगैरे घालायचे. त्यानंतर ते फ्राय होऊन द्यायचे. फ्राय झाले की त्यामध्ये मटर घालायचे. तेही थोडेसे 2 मिनिट फ्राय होऊन द्यायचे आणि मस्त गरम पाणी घालायचं त्यामध्ये. म्हणजे त्याला छान अशी तरी येते, मग ती तरी जात नाही. त्यानंतर पाणी वगैरे घातलं आणि मग कोथिंबीर वगैरे टाकायची वरून छान. पनीर वगैरे पण टाकलं. त्यानंतर मी इकडं राईस बनवून घेतला तोपर्यंत आणि रोटी पण बनवून घेतली. ते सर्व झाल्यानंतर मग जेवण केलं. जेवण झाल्यानंतर मला बाहेर गेलो आम्ही. तर तोपर्यंत तर जवळपास रात्रच झाली होती. तर मग बाहेर गेलो आणि कुठं गेलो ते बघा, एक छोटंसं बेबी होतं बघा माझ्याकडं. तुम्हाला वाटत असेल ते माझ्याकडे येतं आहे, पण ते माझ्याकडे येतच नव्हतं. मी त्याला बळच ओढत होते. तर नंतर त्याला रडत होतं माझ्याकडं आले की. त्याचं रडून झालं नाही की आमचं दुसरं बेबी नारळाला फोडत होतं. नारळ वाटलं ही मला एवढीशी असून फोडती, बघतो हिच्याकडं. मग काय, नारळ तर नाही फुटलं, पण आम्हालाच लागलं. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय फ्रेंड.